सायकल वारीमध्ये तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला ओळखता येते. ओके. त्याच्यामुळे तर वारी प्रत्येकाने करायला पाहिजे एकदा तरी. त्यावेळेस तयारी नव्हती, पुढच्या वेळेस पूर्ण तयारीने यायची. तर कोणतीही गोष्ट नियमितपणे जर केली तर नक्की तुम्हाला यश मिळेल. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. सायकल वारी 2025 नागपूर, पंढरपूर आणि आम्ही आता सोलापूरमध्ये येऊन पोचलेलो आहे आणि फायनली आज पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन पोचू. तर आपल्यासोबत आहे आपले एक सायकलिस्ट. आपण त्यांचा परिचय घेऊया आणि त्यांना या सायकल वारीत काय अनुभव झाले आणि त्याचा कशाप्रकारे त्यांना मस्त छान वाटलं आणि का बरं ते सायकल वारीला आले त्यांचा एक अनुभव जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार, उमेश टेकाडे, ओके. कुठं राहता तुम्ही नागपूर. आणि तुमचं वय किती? माझं 54 वर्ष. ओके. तर तुम्ही बघू शकता की 50 नंतरचे भरपूर लोक म्हणजे आपण म्हणतो का यंग एजच्या सायकल चालवायला हवी, पण भरपूर लोक आहे की हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सायकलिंग करतात. सायकल वारीत किंवा येण्यामागचा आपला उद्देश काय असेल किंवा कशा करता? सायकल वारीत पंढरपूरला जायचा हा तर एक उत्साह होताच, ओके. पण त्याच्याही पेक्षा मोठं म्हणजे की सायकल वारीमध्ये तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला ओळखता येते. ओके. स्वतःची जाणीव आपल्याला त्यामध्ये होते. सर या प्रकारचे जे ओके बोला. इथे आल्यानंतर लक्षात येते की आपण कारणं खूप सांगतो, पण इथे 85 वर्षाच्या आजोबांना सायकल चालवताना पाहून लक्षात येते की आपण फक्त वयाची कारणं, याची कारणं, त्याची कारणं, माझी नाईट आहे, आपण हे सगळं सांगतो, पण त्याच्यावर मात करून अनेक लोक इथे आलेले आहेत. ते पाहिल्यावर आपल्याला निश्चितच आपलं गर्भहरण झाल्यासारखं वाटतं. ओके. त्याच्यामुळे वारी प्रत्येकाने करायला पाहिजे एकदा तरी. करायलाच पाहिजे. इथे बघू शकता की 85 वर्षाचे आजोबा पण इथे आहे आणि 13 वर्षाचा मुलगा पण या सायकलवारीत कंटिन्यू सायकलिंग करत येत आला. तर आपल्याला हे करावे. सर या प्रकारचे जे इव्हेंट होतात जसं वारी झालं किंवा लांब प्रवास करायचा आहे सायकलिंग किंवा कोणतेही रनिंग झालं तर एकटं करणं बरं की कम्युनिटी किंवा ग्रुपमध्ये करणं बरं? ग्रुपमध्ये करणं कधीही सायकलिंग करताना ग्रुपमध्ये कधीही करणं चांगलं, कारण की तुम्हाला सपोर्ट, एकमेकाचा सपोर्ट राहतो काही झालं तर. त्याच्यामुळे ग्रुपमध्ये करणं कधीही चांगलं. ओके. म्हणजे एक माझं मोटिवेशन पण मिळते एकमेकाला पाहून. मोटिवेशन मिळतं, सोबत राहतात सगळेजण. काही अधेमध्ये काही अडचणी आल्या तर त्या दुरुस्त होतात. तसं जाताना अनेक लोक तुम्हाला मदत करत असतात, पण सोबत जर लोक राहिले तर अजून चांगलं. ओके. टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचरने ही सायकलवारी अरेंज केली आहे, तर तुम्हाला पुढच्या वर्षी जर अशा प्रकारचा प्रयोग होत असेल तर तुम्हाला इथे यायला आवडेल का? नक्कीच आवडेल, पण आता यावेळेस तयारी नव्हती, पुढच्या वेळेस पूर्ण तयारीने यायची. तर सर पूर्ण तयारीने पुढच्या वर्षी येणार आहेत. तर सर जसं आमचा चॅनल आहे ABC प्युअर फिट कोच, जो हेल्थ आणि फिटनेसशी निगडीत व्हिडिओ त्या सोशल मीडियावर, तर तुम्हाला ते फॉलो शेअर करायला आवडेल? नक्कीच. आणि ABC प्युअर फिटचे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना काय तुम्ही सांगाल की हेल्थ आणि फिटनेस करतात सायकलसोबत आणखी काय करू शकतात? आपण ठरवतो खूप, पण करत काहीच नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट नियमितपणे जर केली तर नक्की तुम्हाला यश मिळेल. व्यायामाशिवाय दुसरं काहीच नाही. व्यायाम आहे आपलं शरीर आहे तर आपण कमावू शकतो, नाही तर काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. ओके. तर धन्यवाद सर. तर सरांनी सांगितलं की नियमित करणं गरजेचं आहे आणि व्यायाम हा गरजेचा आहे, कारण आज आपण हेल्दी आणि फिट राहू तर उद्या की आज फिट आणि हेल्दी आहोत तर उद्याचा आनंद आपण खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. तर हेल्थ इज वेल्थ. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.